गुढीपाडवा व नववर्षाच्या सुरुवातीला स्थानिक बांगडे लेआउट येथे प्रयास सखी मंच व भाजपा महिला मोर्चा यांच्या वतीने आयोजित केलेल्या माननीय आमदार श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार क्रीडा व सांस्कृतिक महिला महोत्सवाने संपूर्ण परिसर महिलांच्या ऊर्जेने आणि उत्साहाने न्हाऊन निघाला। क्रीडा आणि संस्कृतीचा अनोखा संगम साधणाऱ्या या दिमागदार महोत्सवाचे उद्घाटन आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते पार पडले। यावेळी सुप्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांची प्रमुख उपस्थिती महिलांसाठी विशेष आकर्षण ठरली। कार्यक्रमाला संबोधित करताना आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार म्हणाले की हा केवळ एक उत्सव नसून मातृशक्तीच्या प्रतिभा आणि ऊर्जेचा संगम आहे। जो मन जिंकतो तो जगही जिंकतो आणि आज या मंचाने उपस्थित हजारो महिलांची मने जिंकली आहेत। चंद्रपूर जिल्ह्याच्या वैभवशाली इतिहासाच्या अभिमानाने उल्लेख करत ते पुढे म्हणाले की सर्वाधिक वाघ आनंदवनाचा सेवाभाव, स्वातंत्र्य लढ्यातील योगदान आणि औद्योगिक सामर्थ्य यामुळे चंद्रपूर जिल्हा खऱ्या अर्थाने चॅम्पियन आहे। स्थानिक कलाकारांमध्ये अपार क्षमता असून या व्यासपीठामुळे भविष्यात मोठे कलाकार घडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। याचवेळी मुनगंटीवार यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत सर्वांच्या सुख समृद्धीसाठी माता महाकालीकडे प्रार्थनाही केली। या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मराठी सिने अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांची उपस्थिती आकर्षणाचे केंद्र ठरली। या प्रसंगी आमदार मुनगंटीवार यांच्या कार्याचा गौरव करताना प्रार्थना बेहरे म्हणाल्या की आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार हे अविरत सेवेचे व्रत घेऊन काम करणारे लोकनेते आहेत आणि त्यांचा जनसेवेचा आलेख आपल्या सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे। कार्यक्रमाचे आयोजक तथा आमदार देवराव भोंगळे यांनी महिलांच्या सक्षमीकरणावर भर दिला। महिलांमध्ये स्वतःची क्षमता ओळखण्याची आणि ती वापरण्याची मोठी ताकद असते। त्यांनी स्वतःला ओळखून सिद्ध करावे हाच या महोत्सवाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले। या भव्य आयोजनासाठी भाजपचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे, प्रयास सखी मंचच्या मार्गदर्शिका अर्चना भोंगळे, अध्यक्षा किरण बोढे यांच्यासह सर्व सदस्यांच्या नियोजनाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले। या महोत्सवाला अमोल थेरे, नीतू चौधरी, नगरसेविका वैशाली ढवस, चैताली सातपुते, निरीक्षण कांड्रा, बबलू सातपुते, विनोद चौधरी, सीनू इसायरस, बबलू सातपुते, विनोद चौधरी, सीनू इसारप, गणेश कुटेमाटे यांच्यासह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि परिसरातील हजारो महिला भगिनींची उपस्थिती होती। इतिहास साक्ष देई लढती जे लोकांसाठी, मावळणार नाही त्यांचे नाव कधी या जगती। शब्दाशी जागुनी दिले वचन पूर्ण करीती, लोकनेते विकास पुरुष अशी प्रतिमा ज्यांची। दाही दिशातून असं म्हणतात गुंजे एकच नाव सुधीरभाऊ, सुधीरभाऊ, मी सर्वप्रथम देवरावजी असेल, विवेकजी असेल, त्यांच्या श्रीमतीजी, त्यांच्यापेक्षा शक्तिशाली असणाऱ्या, त्यांच्या पाठी असणाऱ्या अर्धांगिनी, या सर्वांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि दरवर्षी मी शुभेच्छा देतो। याही वर्षी माझ्या शुभकामना। नुकताच गुढीपाडवा झाला आहे। आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या अनंत अनंत शुभकामना। तुमच्या सर्वांचं जीवन मंगलमय व्हावं, तुमच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण व्हाव्या। शक्तिदायिनी, तेजोदायिनी माता महाकालिनी भरभरून तुम्हाला सुख द्यावं, समाधान द्यावं आणि मागच्या वर्षी जेवढी आमदानी उत्पन्न असेल त्यामध्ये 10 पट वाढ व्हावी असा आशीर्वाद माता महाकालिनी द्यावा। आपल्याकडे प्रार्थनाताई बेहरे आल्या। ताई, तुमचं स्वागत आहे। खरं तर ज्या जिल्ह्यात तुम्ही आला आहात हा जगातले सर्वात जास्त वाघ असणाऱ्यांचा जिल्हा आहे। पराक्रमाचं प्रतीक आहेच, पण हा जिल्हा स्वर्गीय बाबा आमटेचा सेवा केंद्र असणारा, आनंदवन असणारा जिल्हा आहे। हा जिल्हा 1857 नंतर जेव्हा 1942 ची क्विट इंडिया चले जाओ अंग्रेजो भागो गोरे देश छोडो असा जेव्हा मुंबईवरून एल्गार झाला, शंखनाद झाला, तेव्हा पहिला 16 ऑगस्ट 1942 ला
याच जिल्ह्यामध्ये युनियन जॅक खालती उतरला आणि आमचा प्राणप्रिय तिरंगा फडकला बर्लिनच्या आकाशवाणीवरून. आकाशवाणी झाली रेडिओवरून की युनियन जॅक नीचे आया है और तिरंगा आसमान में फहरा है. तो आमचा चंद्रपूर जिल्हा. खरं तर देवरावजी हा माझ्यावर प्रेम करणारा आमदार आहे. विवेक, त्याचे शब्द ओठातून येत नाही. या दोनही माझ्या नेत्यांचे शब्द हे हृदयातून येतात. यांच्या ओठातून कधी स्वर निघत नाही. जो स्वर निघतो प्रेमाचा तो हृदयातून निघतो. आणि म्हणूनच जेव्हा मी तिथं बसून या सर्वांचे चेहरे बघत होतो, आमच्या एका मित्रांनी तर सुंदर गाणं तयार केलं, त्या गाण्याला संगीत दिलं. या ठिकाणी त्यांचेही मी मनापासून धन्यवाद देतो. कारण मुंबईत विधानसभेतला आवाज हा तुमच्या सर्वांच्या या प्रेमातूनच मी आवाज बुलंद करू शकतो. घुग्गुसच्या या माझ्या भगिनींना मी सदिच्छा देतो, शुभकामना देतो की अशाच पद्धतीने आनंद घ्या. 14 दिवसाचं बटरफ्लाय फुलपाखरू जेवण 14 दिवसाचं पण काय मस्त उडत असतं. आपल्या जीवनामध्ये असाच आनंद आपल्याला घ्यायचा आहे. आणि मला विश्वास आहे की आमच्या प्रार्थना ताईच्या एका ठिकाणचा डायलॉग आहे, जो मन जिंकतो तो निश्चितपणे जग जिंकू शकतो. मला विश्वास आहे की हा स्टेज मन जिंकण्यासाठी आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही मन जिंकाल त्या दिवशी जग जिंकालच.